नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांना असं वाटतं की जे पण या दुनियेत चाललंय ते सगळं देवाच्या मर्जीनं चाललंय. जे काही होतंय ते जे देवाच्या मर्जीनंच होतंय. वाईट कामं पण देवाच्याच मर्जीनं होतात. या व्हिडिओमधून आपण तेच पाहणार आहोत की नक्की काय आहे बुद्धी, मन आणि इंद्रिय. तर बघा, समोर एखादी मुलगी उभी असते. तर बघा, मन म्हणतं चल थोडं बोलूया. तर तेव्हा बुद्धी काय म्हणते, नको. पण तर हे मन आहे, जे मन आपले इंद्रियांना पण पळवतं. तर ते कसं, बघा, दारू जेव्हा प्यायची असते किंवा काय खायचं असेल तर बुद्धी नको म्हणते, पण मन काय म्हणतं, चल थोडी तर प्यायची आहे, तेवढ्याने काय होणार आहे, किंवा चल त्याची थोडी चव घेऊन बघू, असं मन सांगतं. तर जो माणूस मन ताब्यात ठेवू शकतो ना, तो जीवनात खूप पुढे जाणार. पण मनाने तुमचे इंद्रिय, बुद्धी यांच्यावर वशीकरण केलेलं आहे. तर कसं? जर तुम्हाला वाईट काम करायचं असेल तर तुमची बुद्धी म्हणते नको, ते चुकीचं आहे. बरोबर आहे ना? नको, ते चुकीचं आहे हे आपल्याला आपली बुद्धी सांगते. म्हणजे बुद्धी म्हणजे कोण? तर आपली आपली देवता, आपला देव म्हणजे बुद्धी. मनाला हे आदेश देतं की नको, पण मन काय म्हणतं, अरे तेवढं केल्याने काय होतंय, देवाने आयुष्य कशासाठी दिले. मग बुद्धी पण मनाच्या ऐकण्यात येते. आणि परत इंद्रिय, आपले 5 इंद्रिय आहेत. कानाने वास येतो, त्वचा स्पर्शाने समजतं, आणि ऐकणं, कानाने आपण ऐकू शकतो, डोळ्याने पाहू शकतो आणि जिभेने चव घेऊ शकतो. तर मन जे आहे ते या 5 घोड्यांना, म्हणजेच वास घेणे, ऐकणे, स्पर्श, पाहणे, चव घेणे, तर हे 5 इंद्रिय आहेत. हे म्हणजेच घोडे आहेत. आणि त्या इंद्रियांना पण बुद्धी थांबवण्याचा प्रयत्न करते. मनाचं ते ऐकतात. आता म्हणेल चल थोडं पिऊया, पण बुद्धी म्हणते नको, तू याच्यात फसशील आणि परत अडचणी खूप येतील. तेव्हा मन म्हणेल अरे पी, थोडं पिल्याने काय होतंय, थोडंच तर घ्यायची, तेवढ्याने काय होईल. बघा, बुद्धी जर नको म्हणली तरी आपल्याला मन 1000 एक्सक्युजेस देतं वाईट कामं करण्यासाठी. आत्मा आणि बुद्धी यांच्यामध्ये मनाचे खेळ चालू असतात. तुम्ही बघा, तुम्ही कोणत्याही विषयावर जाल, पहिल्यांदा बुद्धी विरोध करत असते. तेव्हा तुम्हाला सुरुवातीला छान वाटेल जेव्हा तुम्ही ते करता. उदाहरणार्थ, एखादा गर्लफ्रेंड बनवतो, तेव्हा असं वाटतं की सगळ्यांचीच आहे, मग माझीही असायला हवी. तर काय असल्याने काय होईल. नंतर असं पुढे जाऊन फोनवर बोलणं सुरू होतं. थोडं तर बोलतो, जास्त वेळ थोडी बोलणार आहे, तेवढ्याने काय होतंय. आपण नंतर करिअरकडे लक्ष तर देणारच आहोत, मग थोडंसं बोलतोय, तेवढ्याने काय होणार आहे, असं आपल्याला मन सांगतं. कारण तेव्हा असंच वाटत असतं की आपलं कोणीतरी केअर घेणारं असावं, आपली कोणीतरी विचारपूस करत असावं. घरचे तर नेहमीच आपल्याला ओरडतात. बघा, इथं वेळच अशी असते, इथं करिअर बनवायचं असतं. किंवा तेव्हा मन काय म्हणेल, अरे थोडं तर बोलायचं होतं, काय होतंय. नंतर त्यात असे विषय वाढत जातात ना, अरे तुझे पप्पा आले, असं बोलले, तू सांगितलं नाही, तुझी आई आलेली, तू बोलला नाही, ही समस्या. मग त्यानंतर असा तो फसतो, त्याचं काय किंमत नसते. आणि त्यात एक एक दिवस दिमाग खराब होत जातो. तेव्हा विषय असा आहे, करिअर तर ते नंतर बघू, पण पहिलं हे मिटू. पहिल्यांदा असं वाटतं की दोन्ही पण आपण करू शकतो, करिअरकडे पण फोकस करू आणि गर्लफ्रेंडकडे पण. पण बघा, तुम्हाला देवाने तिकडं नेलं का? नाही ना. तुमची बुद्धी म्हणजेच देव आहे. तर मनापेक्षा बुद्धीचं ऐकावं. बघा, चुकीचं काम करतो ते देव तेव्हा नाही करून घेत. तुम्ही म्हणाल हे तर नशिबात लिहिलं होतं, पण काय लिहिलं होतं? जे आपण कर्म करतो त्याचं फळ लिहिलं जातं. बघा, लग्न झाले आणि समोर प्रपोजल आलं, तेव्हा पण बुद्धी आपल्याला नको म्हणत असते, कारण आपल्याला पुढे खूप अडचणी येतील. पण मन काय म्हणेल, अरे आपण कुठे गेलोय, तोच आलाय समोरून आपल्याकडे. पण हे जेव्हा घरी समजतं तेव्हा समस्या निर्माण होतात. बघा, तर बुद्धी नाही करून घेतलं तर मनाने केलं. आता तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडायचं असतं. त्यामुळे असं नका विचार करू की हे तुमच्याकडून देव करून घेतोय.
तर देव नाही करून घेत, तर तुमचं मन करून घेते. बघा, बुद्धी नको म्हणत असते चुकीची कामं करायला, पण मन करून घेतं आपल्याकडून. बघा, जे बुद्धीचं ऐकत नाहीत आणि मनाचं ऐकतात ते जिवंतपणी नरक अनुभवतात, कारण मनाचं ऐकून एवढ्या मोठ्या अडचणीत सापडतात. त्यामुळे तुम्हाला बुद्धीचं ऐकायचं असतं, आई वडिलांचं नाव मोठं करायचं असतं. देव तुम्हाला बुद्धी चांगली देतो आणि देवाकडे तुम्ही लहानपणी काय मागता, तर देवा चांगली बुद्धी दे, तर देव चांगलीच बुद्धी देतो. पण तुम्ही करता काय हो? तुम्ही ऐकता मनाचं आणि मन जे सांगेल ते काम करता, बुद्धीचं ऐकत नाही. त्यामुळे जीवनात खूप अडचणी येतात. तर बघा, बरेच जण म्हणतात चुकीचं काम देव करून घेतो, तर देव नाही करून घेत. तुमच्याकडे सगळं आहे, तुमच्याकडे तुमच्या पर्सनल कामात देव नाही येत. लक्षात ठेवा, तुमच्या पर्सनल कामामध्ये देव नाही येत. देवाने तुम्हाला बुद्धी त्यासाठीच दिली. मन आहे, तुम्ही मनाने निर्णय तुमचे घेत असता आणि त्याच्यावरून तुम्हाला जाते आणि त्याचे फळ पण तुम्हालाच मिळते. बघा, जेव्हा इच्छा होते तेव्हा बुद्धीकडून तिला नष्ट करा, नाहीतर तो तुमचा संकल्प बनेल आणि त्या कर्माची फळं तुम्हाला मिळतील. आता इथे मी थोडक्यातच सांगते. आपलं शरीर म्हणजे रथ आहे आणि त्यातले आपले 5 इंद्रिय जे आहेत, कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा, तर हे जे 5 इंद्रिय आहेत ते म्हणजे त्या रथाचे 5 घोडे आणि बुद्धी म्हणजे त्या रथाचा मालक आणि मन म्हणजे त्या रथाचा चालक. तर जेव्हा बुद्धी सांगते की घोड्यांना पळवू नका, हळू चाला, पण जेव्हा मन म्हणते की नाही, रथ जोरातच पळवायचा, तर इंद्रिये पण आपल्या मनाचंच ऐकतात आणि तो पुढे जाऊन रथ पळतो आणि पुढे खड्डा आला की नक्कीच अडचण येणार. तेव्हा आपण आपल्या मनाचं न ऐकता बुद्धीचं ऐका आणि तुमच्या आयुष्यात चुकीची कामं होताना थांबवा आणि त्याच्या कर्माची फळं भोगू नका.